नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहेत हळदीच्या वावरामध्ये। ही हळद आहे विष्णू रखमाजी डोंबे पाटील देवगावची। आता आपण हे हळदीला माती लावण्याचं काम चालू आहे। हे मिशन घेतलेली आहे गोपीनाथ अर्जुनराव इप्पर देवगाव। गरीब कोणाला हळदीसाठी माती लावायची असेल तर संपर्क साधा। त्याचा नंबर हे घेऊ। हे अशा प्रकारे हळदीला माती लागायली आणि हे माती लावण्याचा एक हे म्हणजे की कशामुळं की हे ज्या आरा असतात, आरा फुटवे आणि जे उघडी पडलेली हळद असती त्याच्यासाठी आपल्याला ही माती लावणं सध्याची आवश्यक गरज आहे। कारण आता हस्ताचा महिना आहे आणि जे आपले आरा असतात खालून जे गड्डे लागणारे आहेत ते गड्ड्यासाठी आपल्याला याला मेन जे माती लावणं आवश्यकच आहे। ते कशामुळं ते कारण हे हळदीचे जे फुटवे आहेत आणि याच्या जे काही शेंगड्या वरी राहतात, ही शेंगडी दिसायली तुम्हाला, ही शेंगडी बुजीनच भाग आहे। हे गड्डे लांबिण्यासाठी वरून माती लावणं आहे। आणि हे आता आमच्या गावाचे आलेले आहेत नवयुवक तरुण मित्रमंडळ आणि हे चलिनारा मिशन खुद मालक आहे हे गोपीनाथ इप्पर देवगाव। तर याचा मोबाईल नंबर आणि हे आपण याच्यावर टाकून घेऊ। जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आणि आम्हाला कळवा, कारण आता हे माती लावणं आवश्यक आहे। हे तुम्ही मिशन हे पाहायला आलेले गावाचे सगळे नवयुवक तरुण मित्रमंडळ आणि हे अशा प्रकारे माती लागती, नंबर 1 माती लागती। आणि माती लावणं म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच, हे फुटवे जे आहेत आणि आरा हे उघड्या जे आहेत ते बुजीनच भाग आहेत। कारण गड्डे हे निळे हे पडत नाहीत मधामधातली हे आणि चांगली राहते। तर आता आपण त्याचा नंबर हे टाकून घेऊ आणि लगेच तुम्हाला संपर्क होईल।